आमदार महेंद्र दळवी आहेत, त्याच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. शेठ, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षामध्ये प्रवेश होत आहेत. आज देखील रोहा तालुक्यात मोठा पक्ष प्रवेश होत आहे, काय एकंदरीत सांगाल? हा सन्माननीय आमचे मंत्री महोदय भरतशेठच्या नेतृत्वाखाली आणि शिंदेसाहेबांच्या प्रयत्नाने खऱ्या अर्थाने आज रोहा नगरीमध्ये विविध मान्यवरांचा माजी नगरसेवक असतील, मुस्लिम कम्युनिटीचे नेते असतील आणि काही मान्यवरांचा प्रवेश आज या ठिकाणी होतो आहे. आणि खऱ्या अर्थाने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. या आदरणीय भरतशेठच्या हस्ते तो प्रवेश होतो आहे. रोहा बदलतो असं दिसतो आहे. मी आता बॅनर बघितले सगळे, तर खरं तर ह्या राजधानीमध्ये रोहा बदलतो आहे हे चित्र स्पष्ट होते. गेले 3-4 महिने आम्ही रोहामध्ये येऊन खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेची व्यथा ऐकून घेतो. खूप भयावह परिस्थिती निश्चित आहे आणि म्हणून रोह्याची जनता बदलते, आता रोहा बदलते असं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये हा बदल आपल्याला निश्चित दिसेल असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. तालुका प्रमुख आमचे शिंदेसाहेबांची अथक मेहनत आहे. आमच्या आता नव्याने झालेल्या मयुराताई यांची खूप आता मेहनत आहे. त्याच्यामध्ये आमच्या महिला संघटन खूप छान आहे. विशेषतः युवांची खूप इच्छा आहे, शक्ती आहे की रोहा बदलला पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हा बदल आपल्याला निश्चित दिसेल. जिल्हा परिषद निवडणुका आहेत, नगरपालिका निवडणुका आहेत, स्वबळावर लढणार की युतीमध्ये लढणार? नाही, आता शेवटी महायुतीमध्ये आम्ही सगळेच घटक पक्ष एकत्र काम करतो. भरतशेठ आमचे आदरणीय मंत्री आहेत, तिकडे राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरे मंत्री आहेत. महायुती धर्म आहे, त्याच्यामुळे तो पाळून आपण पुढे जायला पाहिजे असं एकंदर चित्र निश्चित आहे. पण प्रत्येकाला आपल्या पक्षाची आयडिओलॉजी किंवा पक्ष वाढवणं हे काम निश्चित आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण प्रयत्न करतो. ज्यावेळेला निवडणुकीचं खऱ्या अर्थाने बिगुल वाजेल त्यावेळेला आम्ही मग निश्चित करूया की महायुती धर्म पाळायचा आहे, युती धर्म पाळायचा आहे की एकटं जायचं आहे. कारण एकंदर आजची जी परिस्थिती आहे ते आमच्या दृष्टिकोनातून अतिशय पोषक आहे. कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा, सर्वसामान्य जनतेचा जो उत्साह आहे तो खऱ्या अर्थाने नगरपालिका आणि पंचायत निवडणुकीमध्ये आम्हाला मतदानातून योगदान नक्की देऊन जाईल हा आशावाद आमचा निश्चित आहे. सर, क्लासचा प्रश्न. सुनील तटकरे असं म्हणतात की राजकीय हिशोब चुकता करणार म्हणून. आता तीच तर खरी नांदी आहे. आजची सभेमध्ये आम्ही ते वक्तव्य निश्चित करू, पण अनेक वर्षाचा हिसाब पण आम्हाला चुकता करायचा आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आजची सभा व्हायची ही खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाची आहे. आणि आमचे आदरणीय नेते भरतशेठ मंत्री महोदय यांच्या हस्ते पक्षप्रवेश आहे. हा त्यांनी बोध नक्की घ्यावा की ज्या ठिकाणून आपला उदय झाला त्या ठिकाणी अस्त होताना दिसतो आहे. याचा अर्थ रोहा बदलतो आहे आणि हिसाब कोण करणार आहे हे चित्र रोह्याची जनता निश्चित करेल. धन्यवाद.